आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचितची मवियासोबत बोलणी सुरू आहेत। अशातच मवियातील इतर पक्षांच्या बैठकीला हजर राहू नका असं आवाहन आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं। त्यामुळे महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय। वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे, युती अजून झालेली नाही, तेव्हा युतीतले असणारे पक्ष बोलवत असतील त्या बैठकींना जायचं नाही। प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांसाठी असलेल्या या सूचनांमुळे मवियामध्ये मात्र खळबळ माजली आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये मविया सोबत निवडणूक लढणार की नाही याबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे। अशात प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि मवियाचं जागा वाटप अद्याप कन्फर्म नसल्याचा गौप्यस्फोटही केला। काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये 15 जागेंवरनं वाद आहे, 15 जागेंवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये 9 जागेवरनं वाद आहे। यांचं हे रिझॉल्व 7 तारखेपर्यंत होणार असेल ते स्वागतार्ह असावी त्या ठिकाणी मानतो। आंबेडकरांच्या या विधानांमुळे आघाडीचं टेन्शन साहजिकच वाढलं असेल। त्यामुळे आघाडीच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली आहे। लोकशाही टिकवण्यासाठी वंचितनं मवियामध्ये सामील व्हायला हवं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। या वेळेला प्रकाश आंबेडकर साहेबांनी हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीबरोबर त्या प्रवाहात सामील व्हायला हवं ही राज्यभरातील लोकांची अपेक्षा आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आंबेडकरांच्या आवाहनावर प्रतिक्रिया दिली। येत्या 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटेल असं विजय वडेट्टीवार म्हणाले। आमची चर्चा झाली, 2 दिवसामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं। 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही वंचित आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती, पण शेवटी वंचितनं एमआयएम सोबत स्वबळाचा नारा दिला। एमआयएमचा एक खासदार वगळता वंचितनं एकही जागा जिंकली नसली तरी काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र त्याचा मोठा फटका बसला होता। त्यामुळे यंदाही वंचितनं स्वबळाचा कित्ता गिरवला तर लोकसभा निवडणुकीत मवियाला पुन्हा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह अमोल नांदुरकर, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।